मुंबईत साचलेल्या पाण्यावरून आजी माजी मुख्यमंत्र्यांमध्ये जुंपले। मुंबईत नवनवीन ठिकाणी पाणी साचते असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिठी नदीच्या पुराचं खापर हे उद्धव ठाकरेंवरती फोडलं। आज आपण इकडे प्रवेशाचा सोहळा करतोय, पण तिकडे कोकणाबाद धरणाचं काय झालं तुम्हाला कळते। आज कारभार सगळीकडे मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही बघताय नवीन नवीन ठिकाणी पाणी सोडलंय। म्हणजे आता विमानतळाचे फोटो येत आहेत। आता विमानतळ कोणाकडे आता त्यांना बंदर वेगळं करण्याची गरजच नाही, म्हणजे जहाजं पण तिकडेच आणि विमानं पण तिकडेच येतील। अशा पद्धतीने हा सगळा कारभार चाललेला आहे। गडबड घोटाळे एवढे झालेले आहे, जनतेचा आवाज स्फोट। दोन्ही गोष्टी याच्याकरता आहे। एक तर 300 mm पाऊस ज्यावेळेस होतो त्यावेळेस हा मोठा पाऊस मानला जातो। हा काही रेग्युलर पावसापेक्षा किंवा अतिवृष्टीपेक्षाही एक प्रकारे हा जास्ती पाऊस आहे। पण त्यासोबत मागच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की मिठी नदीचं काय झालं, म्हणजे त्याच्यामध्ये कशा प्रकारे घोटाळे झाले याच्या आता सुरस आणि चमत्कारिक कथा आपल्या समोर येत आहेत। त्याच्यामुळे पूर्वीच्या काळात मिठी नदीमध्ये गाळ काढण्याच्या नावावर ज्यांना काम दिलं होतं त्यांनी काय काय केलंय हे आता समोर आलंय। तर नव्याने ती कामं हातामध्ये घेऊन राज्य सरकारने महानगरपालिकेला आदेश दिलाय आणि महानगरपालिका नव्याने आता ते कामं करते।